माझ्या ताईचं नाव तृप्ती होतं. ती माझ्यापेक्षा वयाने खूप मोठी होती, पण तिचं लग्न लवकर झालं होतं. ती नेहमीच उदास असायची. माझी ताई खूपच सज्जन आणि साधी स्त्री होती. ती अत्यंत साधेपणाने आपलं जीवन जगत होती. तिच्याकडे पैशांची कमी नव्हती, पण तिला कधीच दिखावा करायला आवडत नव्हतं. माझी ताई कुटुंबाच्या कुठल्याही पार्टीला गेली की सगळे कुटुंबातील लोक तिच्याबद्दल एकमेकांशी हळूच बोलायचे. प्रत्येक पार्टीमध्ये तिच्या विरुद्ध चर्चा व्हायची. कुणीही मनापासून तिचा सन्मान करायचं नाही. कुणाचा मृत्यू झाला तरी ताई तिथं असायची. ताईची एक चांगली सवय होती की कुणाच्या घरात दुःख असेल किंवा अडचण असली की तिथे नक्की जायची. लोक तिच्याशी कसेही वागले तरी ती प्रत्येकाच्या सुखदुःखामध्ये नेहमी साथ द्यायची. गरीब आणि गरजू लोकांची मदत करायची. पण तरीही लोक तिला का वाईट समजायचं हे कळायचं नाही. माझी ताई खूप चांगली होती. ती लोकांची इतकी मदत करायची, म्हणूनच मला माझी ताई खूप आवडायची. ती नेहमी मला चांगल्या चांगल्या गोष्टी शिकवायची. तिची एक मुलगी होती जिचं नाव प्रिया होतं. त्यामुळे मला त्यांच्या घरी जाणं खूप आवडायचं. पण माझी आई मला ताईच्या घरी जाण्यापासून रोखायची. जेव्हा मी BA केलं तेव्हा माझी आई खूप खुश झाली, कारण मी खूप चांगल्या गुणांनी पास झाले होते. पास झालेल्याच्या आनंदात संपूर्ण कुटुंबात मिठाई वाटण्यासाठी डबे तयार केले जात होते आणि माझे वडील त्यावर नावं लिहित होते. पण त्यांनी माझ्या ताईच्या नावाचा डबा बनवला नव्हता. मी विचारलं, ताईच्या ठिकाणी मिठाई ही पाठवणार का? ती तर याच एरियामध्ये राहते. खरं तर तिच्या घरी आपण स्वतः मिठाई घेऊन जायला पाहिजे. आई म्हणाली, अरे मी तर विसरलेच होते. चालेल, एक डबा तयार करते. सगळ्यांना मिठाई पाठवतोय तर तिलाही पाठवू. आईने हे शब्द खूप थंडपणे म्हटलं होतं. असं वाटत होतं की तिला काहीच आनंद नाही आहे. आई फक्त माझ्यामुळे मजबुरीने ताईच्या घरी मिठाई पाठवायला तयार झाली होती. आणि माझे वडील म्हणाले, तिच्यासाठी कशाला? ती आपली कोण आहे? मला हे ऐकून खूप वाईट वाटलं की ते असं का वागत आहेत. मी एक डब्बा घेतला आणि म्हटलं, मी स्वतः तिला मिठाई देऊन येते. त्यांनी म्हटलं, तुला जायची गरज नाही. पण मी जिद्दीवर आले आणि म्हटलं, मी स्वतःच जाईन तिच्या घरी मिठाई द्यायला. माझ्या जिद्दीपुढे माझे आई वडील दोघेही शांत झाले. पण आई म्हणाली, दरवाजापाशीच मिठाई देऊन ये, घरात जाण्याची गरज नाही. जेव्हा मी ताईच्या घरी पोचले ती मला खूप प्रेमाने भेटली. ती प्रेमाने मला मोनू म्हणायची, जरी माझं नाव शर्वरी होतं. ती म्हणायची, माझी राजकुमारी आली. आजही जेव्हा मी त्यांच्या घरी पोचले ती खूप आनंदी झाली. मला पाहून म्हणाली, मोनू बेटा, इतके छोटे कपडे का घालून आली आहेस? आता मोठी झाली आहेस, नीट कपडे घालून ये. त्यावेळी मी ट्राउझर आणि एक साधा टी-शर्ट घातला होता. ताईला माझे असे कपडे घालणं आवडलं नाही. त्यामुळे तिनं मला लगेच टोचलं. मी लाजले आणि म्हटलं, ताई बस, मी असंच घाईत आले. ताई मला समजावत म्हणाली, चांगले कपडे घाल, आजकालचा काळ खूप खराब आहे. आता तू मोठी झाली आहेस, स्वतःची काळजी घे. मी मान्य केलं की एक गल्लीपासून दुसऱ्या गल्लीपर्यंत तर जायचं असतं, पण तरीही तू थोडं लक्ष ठेव. आजकाल कोणावरही विश्वास नाही, कधी काय होईल सांगता येत नाही. ताईचं समजावणं खूप चांगलं वाटायचं. मी तिला सांगितलं की मी चांगल्या गुणांनी पास झाले आहे. तेवढ्यात मला पप्पांचा फोन आला. शरू, पप्पांचा आवाज फोनवरून येत होता. ते वारंवार म्हणत होते, तुला परत यायला पाहिजे, घरी काही काम आहे. मी म्हटलं, मी आता जाणार नाही. ताईने मला चहाचा आग्रह केला, बेटा चहा तरी पिऊन जा. पण पप्पाने म्हटलं, तिला परत येऊ दे, आपण चहा नंतर पिऊ. ते मला 1 मिनिटसुद्धा तिथं थांबून देत नव्हते. खैर, ताईने चहा बनवला आणि माझ्यासमोर चहा ठेवताना म्हणाले, लवकर चहा पिऊन घे, पप्पा तुला वारंवार बोलावत आहेत. मी निघण्याच्या तयारीत असताना तिनं माझ्या हातात 10,000 रुपये ठेवले. ती म्हणाली, हे तुझं पास होण्याचं गिफ्ट आहे. मी घरी परत आले तेव्हा आई वडिलांनी मला ओरडायला सुरुवात केली. आई रागाने म्हणाली, मी तुला सांगितलं होतं ना की दरवाजापासूनच परत ये, घराच्या आत जाण्याची काय गरज होती? मी आईला म्हणाले, आई ते ताईचं घर आहे, काही पर्यायाचं घर नाही, जे तुम्ही इतक्या रागात आहात. नंतर मी आनंदाने आईसमोर ते ताईने दिलेले 10,000 रुपये ठेवले आणि सांगितलं, आई, ताईने माझ्या पास होण्याच्या आनंदात दिले आहेत. आईने पटकन ते पैसे घेतले आणि रागाने म्हणाली, तुला हे पैसे घेण्याची काय गरज होती? हे पैसे माझ्या घरात येऊ नयेत आणि ना या पैशाने काही आणलं जाईल. तिनं लगेच नोकराणीला बोलवलं आणि ते पैसे तिच्या हातात ठेवले. नोकराणी आनंदाने ते पैसे घेऊन गेली. मी खूप दुःखी झाले.
आत्तापर्यंत माझ्या पास होण्याच्या आनंदात कुणीही मला इतके पैसे दिले नव्हते. मी तर खुश होते की किती शॉपिंग करू शकेन. पण आईने माझे सगळे अरमान मोडून टाकले. मी आईला दुःखी होऊन म्हटलं, आई, ताईनं किती प्रेमाने हे पैसे दिले होते. तुम्ही ते सगळे उठून नोकराणीला दिले. या पैशाने मी खूप शॉपिंग करणार होते. आईने रागाने माझ्याकडे पाहिलं आणि स्वयंपाकघरात गेली. पप्पांनी त्यांच्या खिशातून 2,000 रुपये काढले आणि माझ्या हातात ठेवले. म्हणाले, हे घे, याने शॉपिंग करून घे. पण 10,000 कुठे आणि 2,000 कुठे? मी खूप उदास झाले. मला वाटलं की आईवडिलांना सांगायलाच नको होतं. पण मी फक्त यासाठीच सांगितलं होतं की तिच्याबद्दलचं त्यांचं प्रेम वाढेल आणि थोडा तिला सन्मान मिळेल. पण तसं झालं नाही. उलट माझे 10,000 रुपये माझ्या हातातून निघून गेले. माझी आई स्वयंपाकाच्या कामाला लागली आणि पप्पा त्यांच्या कामाला निघून गेले. पप्पा जाताना म्हणाले, पुन्हा पुन्हा तृप्तीच्या घरी जाऊ नकोस. जेव्हा मी आईला विचारलं की तुम्ही लोक असे का वागता, का मला तिच्या घरी जाण्यापासून थांबवता, तेव्हा आई म्हणाली, तू कल्पनाही करू शकत नाहीस की तुझ्या ताईनं काय केलं आहे. तुला माहीत आहे का ती इतके पैसे कुठून आणते? तिचा नवरासुद्धा हयात नाही. मी म्हणाले, यात विचारायची काय गोष्ट आहे? ती सरकारी शाळेत शिक्षिका होती. तिची पेन्शन येत असेल आणि बाजारपेठेमध्ये तिचं दुकान आहे, त्याचंही भाडं येत असेल. त्यामुळे तुम्ही लोक तिच्याबद्दल असं कसं काय बोलू शकता? माझी आई म्हणाली, जास्त प्रश्न विचारण्याची गरज नाही आणि जसं पुढं असं काही करू नकोस. तुझ्या बहिणीच्या घरी पुढे जाण्याची काहीच गरज नाही. घरी शांत बस. पुढच्या दिवशी आई घरी नव्हती. ती बाजारात गेली होती. तेव्हा ताई आमच्या घरी आली. तिने मला एक थैली दिली. ती म्हणाली, बाजूची एक स्त्री तीर्थयात्रेला गेली होती. तीर्थयात्रेसाठीच मीच तिला पाठवलं होतं आणि तिथून माझ्यासाठी ती खूप सारं सामान घेऊन आली होती. त्यातलं काही सामान मी तुझ्यासाठी आणलं आहे. सगळं सामान पाहून मी खूप खुश झाले आणि मी ठरवलं की हे सामान मी आईला दाखवणार नाही. मी ते सामान लपवून ठेवलं. ताई अजून बसली होती की आई घरी आली. तिनं आईला नमस्ते केलं, पण आईने लक्ष दिलं नाही आणि खूप थंड शब्दात विचारलंस, कशी काय आलीस? मी ताईला इशारा केला की आईला काही सांगू नकोस की तू माझ्यासाठी काही सामान आणलं आहे. तिनंही माझं ऐकलं आणि म्हणाली, शर्वरीला भेटायला आले होते. तिची आठवण आली म्हणून आले. थोडा वेळ बसून ताई माझ्याशीच बोलत होती. आई तिच्याजवळ बसलीच नाही. लगेच उठून आपल्या खोलीत गेली. उलट मला वारंवार आतून आवाज देत होती. मग ताईही उठून निघून गेली. संध्याकाळी आईने मला परत विचारलं की खरं खरं सांग, ती इथे का आली होती? पप्पांनीही मला ओरडायला सुरुवात केली. जेव्हा मी अधिक खोटं बोलू शकले नाही, तेव्हा मी आईला तिनं दिलेलं सगळं सामान दाखवलं आणि सांगितलं की मला वाटलं की तुम्ही हे सामान कुणालाही देऊन टाकाल म्हणून मी लपवलं होतं. माझी आई म्हणाली, बघा आता तिच्यामुळे ही आपल्याशी खोटं बोलू लागली आहे. उद्या आपल्याला फसवेल आणि परवा घरातून पळून जाईल. माझी आई बोलता बोलता थांबली. ती हेच सांगू इच्छित होती की परवा मी घरातून पळून जाईन. हे काय चालू होतं? ताईने तर मला कधीच वाईट शिकवलं नाही. उलट तिनं नेहमी मला चांगलं राहायला सांगितलं, चांगलं वागण्याचं शिकवलं. माझ्या पप्पांनी मला सांगितलं, तू हे सामान ठेवून घे, पण पुढे असं खोटं बोललीस तर आमच्या इतकं वाईट कोणी नसेल. अजून तुला समजवत आहे, नाहीतर माझा रागही बघशील. पप्पांची गोष्ट ऐकून मी घाबरले. काही दिवसानंतर ताईची मुलगी प्रियाचा साखरपुडा झाला. साखरपुड्याच्या दिवशी आम्ही तिथं गेलो. दाखवण्यासाठी आई पप्पाही तिथं आले होते. मला खूप आनंद झाला. मी माझ्या चुलत भावंडांना सांगितलं की आज रात्री आपण इथेच थांबूया. ती म्हणाली, हो ठीक आहे. तिचे काही इतर नातेवाईकही आले होते. ते म्हणाले की आम्ही सगळे मिळून खूप मजा करू. मी माझ्या आईला सांगितलं की मला रात्री इथंच थांबायचं आहे. त्यांनी लगेच नकार दिला. म्हणाली, काही गरज नाही. मी म्हटलं, आई मी 2-3 तासात परत येईन. पण पप्पा आणि आई काहीच ऐकायला तयार नव्हते. म्हणाले, काही गरज नाही, जितकं सांगितलंय तितकंच कर. मी आई पप्पांच्या तिरस्काराने कंटाळले होते. ताईबद्दल त्यांना इतका तिरस्कार का होता? जेव्हा आई पप्पा काहीच ऐकले नाही तेव्हा मी त्यांच्याबरोबर घरी परत आले. 2-4 दिवस असेच गेले. एक दिवस ताई आमच्या घरी आली. यावेळी ती माझ्यासाठी खूप छान ड्रेस घेऊन आली होती. माझी आई म्हणाली, हा ड्रेस कशाच्या आनंदात देत आहेस? तेव्हा ताई म्हणाली, मी बाजारात गेले होते. प्रियासाठी असाच ड्रेस घेतला म्हणून मोनूसाठीही घेतला. माझी आई म्हणाली, माझ्या मुलीवर जास्त खर्च करण्याची गरज नाही. तेव्हा ताई म्हणाली, मुली खूपच प्रिय असतात, मग ती तुमची असो किंवा माझी. मुलीच्या आनंदासाठी आई वडील स्वतःला विकूनही त्यांचा आनंद पूर्ण करतात. ताईच्या बोलण्यावर आई रागाने म्हणाली, हो, हे तर तुम्हा लोकांकडून शिकलं पाहिजे की स्वतःला विकून कसे शौक पूर्ण करायचे. आईच्या या बोलण्याने ताईच्या चेहऱ्यावरचं हसू एकदमच गायब झालं. आईने हे खूप विचित्रपणे म्हटलं होतं.
मला काही समजलं नाही की आईने तिला असा का टोमणा मारला. यावर ताईने काहीच उत्तर दिलं नाही आणि म्हणाली, मोनू आता मी निघते. हा ड्रेस तू नक्की घाल. काही दिवसांनी मी माझ्या मुलीच्या सासरच्या लोकांना मेजवानीला बोलवलं आहे. त्या दिवशी तुम्हा सगळ्यांना यायचं आहे. तूही ये आणि ही ड्रेस घालून व्यवस्थित तयार घालून ये. माझ्या आईने पुन्हा रागाने म्हटलं, ही व्यवस्थित तयार होऊन कशाला येईल? तू तुझ्या मुलीला व्यवस्थित तयार कर. माझ्या आईला ताईच्या प्रत्येक गोष्टीवर अडचण असायची. शेवटी ताईच्या डोळ्यात अश्रू आले आणि ती स्वतःही हैराण झाली. ती आपले अश्रू लपवत तिथून निघून गेली. जेव्हा कुणी रडतं तेव्हा समोरच्यालाच कळतं की वेगळी गोष्ट आहे की काही लोक जाणून बुजून दुर्लक्ष करतात. पण मला माझ्या ताईचं दुःख जाणवलं. तिच्या डोळ्यात चमकणारे अश्रू मी पाहिले होते. ही विचित्र गोष्ट होती की जितकी माझ्या आईला ताईबद्दल नफरत होती तितकीच मला तिच्याबद्दल प्रेम होतं आणि तितकंच प्रेम तीही माझ्यावर करत होती. पण मला हे हैराण करत होतं की शेवटी माझ्या आईवडिलांना तिच्याबद्दल इतका राग का होता? ती तर या घराची मोठी मुलगी होती. ती सर्वात जास्त लाडकी असायला पाहिजे होती. रात्री आई वडील आपापसात काही चर्चा करत होते. थोड्या वेळानंतर पप्पाने ताईला कॉल केला. माझे पप्पा म्हणत होते, तृप्ती तुझ्या वागण्यापासून सुधार. माझ्या मुलीबरोबर काहीही करू नकोस. ती खूप निरागस आहे. तिला तुझी खरी ओळख माहीत नाही. ती तुझ्यावर प्रेम करते, पण तिच्या प्रेमाचा गैरफायदा घेऊ नकोस. तिला तुझ्या खऱ्या ओळखीचं कळालं तर तिचं मन तुटेल आणि ती तुझ्याबद्दल काय विचार करेल. पप्पांची ही बोलणी ऐकून मी विचारात पडले होते. पप्पा अशा प्रकारे का बोलत होते? माझी ताई माझ्याबरोबर काय करणार होती? पप्पांनी पुढे म्हटलं, इथून पुढे तू स्वतःच तिच्यापासून दूर राहा. तिला अजून सर्व गोष्टीचं माहीत नाही, पण तुला सगळं माहीत आहे. ती आम्हाला तुझ्या घरी जाण्याचा आग्रह करते, त्यामुळे आम्हाला तुझ्या घरी जावं लागतं. पण तिचं तुझ्या घरी जाणं आम्हाला अजिबात आवडत नाही. आजही मी तुला प्रेमाने समजावत आहे, नाहीतर त्यानंतर मला दुसरी पद्धत वापरावी लागेल. पप्पांनी तिला ही धमकी का दिली हे मला समजलं नाही. मग मी विचार केला की मला याबद्दल कुणाला विचारायला पाहिजे. शेवटी याच्या मागे कोणती कारणं होती, पण मला कळालं नाही की कुणाला विचारावं. तेव्हाच मला माझ्या एका कझनची आठवण झाली. ती ताईबरोबर कॉलेजमध्ये होती. माझी कझिन आणि ताईची एकमेकांची खूप चांगली मैत्रीण होती. पण आता ती कझिन माझ्याशी फारशी बोलत नव्हती. तरीही माझ्या कझिनला दीदीबद्दल सगळं माहीत असण्याची शक्यता होती. एके दिवशी तिला भेटून आणि सगळं विचारायचं ठरवलं. तिच्याबद्दलची गोष्ट ऐकून माझ्या शरीरातून जणू जीवच निघून गेला. ज्याच्यासोबत ताईचं लग्न झालं होतं तो खूप वाईट माणूस होता. त्याचे संबंध असे लोकांशी होते जे वाईट काम करत होते. लग्नानंतर ताई चुपचाप राहायला लागली. कुणाशी काही बोलत नव्हती. असं वाटायचं की ती कुणाला काहीतरी सांगू इच्छिते, पण सांगू शकत नव्हती. नंतर ती आजारीही राहू लागली. 2 वेळा ती गरोदर झाली होती, पण दोन्ही वेळा तिचं बाळ या जगात येऊ शकलं नाही. सगळे म्हणत होते की ताई मुद्दामहून आई बनू इच्छित नाही, म्हणून ती असं करत आहे. पण ती सगळ्यांना सांगत होती की मी मुद्दामहून काहीही करत नाही. माझ्याकडे काही प्रॉब्लेम आहे म्हणून असं होतं. पण लोक विचारायचे की अखेर तुझा काय प्रॉब्लेम आहे? तेव्हा ताई काही सांगू शकत नव्हती. आणि मग ताईचा नवरा एका अपघातात या जगातून गेला. आणि तेव्हा तिनं सगळ्यांना सत्य सांगितलं की तिचा नवरा तिला वाईट काम करायला लावायचा. त्याच्या घरात वेगवेगळे लोक येत असायचे आणि हे काम तिचा नवरा तिच्यासमोरच करायचा. तो आपल्या बिझनेस पार्टनरला खुश करण्यासाठी आणि आपल्या स्वतः मोठ्या पदावर पोचण्यासाठी तिचा वापर करत होता. दीदी त्यावेळी खूप कमी वयाची होती आणि तिच्या नवऱ्याने तिला धमकावत ठेवलं होतं की कुणालाही काहीही सांगू नकोस. आणि जेव्हा ताईने आपल्या नवऱ्याच्या मृत्यूनंतर हे सत्य सांगितलं तेव्हा लोकांनी हेच म्हटलं की ती विनाकारण आपल्या मरणाऱ्या नवऱ्यावर आरोप लावत आहे. खरे तर हे सगळं स्वतःच्या मर्जीने ती करत असावी. आपल्या गुन्ह्यांवर पडदा टाकण्यासाठी ती आपल्या मरणाऱ्या नवऱ्यावर आरोप लावत आहे. तिला लाज वाटत नाही. पण ताई ओरडून रडून लोकांना विश्वास देत होती की मी हे सगळं काही माझ्या मर्जीने करत नव्हते. माझ्यावर हे सगळं जबरदस्तीनं करून घेतलं जात होतं. माझ्या त्या कझिनने मला हे सगळं सांगितलं. तिनं मला सांगितलं की तुमची ताई निर्दोष आहे, पण तुमचे आई वडील आणि सगळे खानदान आणि परिसरातले लोक तृप्तीला चांगलं समजत नाहीत. ते तिला खूप वाईट बाई म्हणत होते आणि बदनामीची बाई समजत होते. जेव्हा तृप्तीची प्रेग्नन्सी खराब होत होती तेव्हा बाळ तिच्या नवऱ्याचं नव्हतं, म्हणून तिला हे सगळं सहन करावं लागत होतं. ती दुसऱ्यांच्या बाळांना आपल्या पोटात ठेवू इच्छित नव्हती. तृप्तीवर खूप अन्याय झाले आहेत. तिनं खूप सहन केलं आहे. तिचं लग्न एका खूपच वाईट माणसाशी झालं होतं, जो आपल्या पत्नीच्या इज्जतीला नीलाम करत होता. प्रत्येक रात्री ती संकटात होती. जेव्हा तृप्तीचं लग्न झालं तेव्हा ती फक्त 18 वर्षाची होती. 18 वर्षाच्या मुलीच्या मनात असे विचार येऊ शकत नाहीत. ती आपल्या नवऱ्याच्या धमकीने घाबरली होती आणि सगळा अन्याय सहन करत होती. आणि जेव्हा तिचा नवरा या जगातून गेला तिनं आपलं शिक्षण पूर्ण केलं आणि शिक्षिका बनली.
तिनं किती गरीब आणि लाचार लोकांना मदत केली आहे. वृद्धांसाठी एक वृद्धाश्रमही बनवलं. ती देवाकडे आपल्या केलेल्या गुन्ह्यांची माफी मागत राहते आणि कदाचित देवाने तिला माफी केलं आहे, कारण तिची चूक नव्हती. देव तर माफ करतो, पण माणसं माफ करत नाहीत. ताईला देवाने तर माफ केलं होतं, पण माणसाने माफ केलं नव्हतं. ते तिला अजूनही दोषी ठरवत होते आणि तिला शिक्षा देत होते. माझे आई वडील आणि सगळ्यांचा असा विश्वास होता की अजूनही ताई असं काही काम करत आहे आणि तिच्या घरी अनेक लोक येत आहेत. म्हणून माझी आई मला तिच्या घरी जाण्याची परवानगी देत नव्हती. सगळे खानदानवाले तिला वाईट समजत होते, पण मला ती वाईट वाटत नव्हती. जर ताई वाईट असती तर देवाने तिच्यावर कृपा केली नसती. ताईकडे आज सर्व काही आहे आणि ती खूप आनंदी जीवन जगत आहे. देवाने तिला इतकं दिलं आहे की ती दुसऱ्यांना दिलखुलास मदत करते. मी खूप वेळ धक्क्यातच बसून राहिले. मग काही न बोलता तिथून परत आले. काही दिवस असेच गेले आणि मग माझ्या मनात एक विचार आला. मी विचार केला की जे काही झालं त्यात ताईचा काही दोष नाही, मग तिला शिक्षा का द्यावी? मी माझ्या ताईवर आधीही प्रेम करत होते आणि आताही माझ्या प्रेमात काही कमी आलेली नव्हती. मी ताईच्या घरी गेले, जरी पप्पांनी मला कडक शब्दात तिथे जाण्यापासून रोखलं होतं. ज्या दिवशी पप्पांनी फोनवरून त्यांना मनाई केली होती तेव्हापासून ताईने माझ्याशी काहीही बोलणं बंद केलं होतं. त्यांनी माझ्याशी सगळी नाती तोडली होती. मी त्यांच्या घरात दाखल झाले तेव्हा संध्याकाळचा वेळ होता. पप्पा मला जाण्यापासून रोखत होते, पण मीही ठरवलं होतं की मी माझ्या ताईला एकटं सोडणार नाही. मी माझ्या ताईसोबत राहीन आणि तिचं दुःख वाटून घेईन. जेव्हा मी ताईच्या घरी पोहोचले तेव्हा ती पाहून मला चकित झाली. मी तिला विचारलं, ताई तू माझ्या येण्याने खुश नाही का? ती मला म्हणाली, पप्पांनी मनाई केली होती. मी म्हटलं, मला माहीत आहे, म्हणूनच मी तुझ्याकडे आले आहे. ती मला म्हणाली की चांगल्या मुली बापाशी असा हट्ट करत नाहीत. मी म्हणाले, या विषयावर मी नक्कीच करेन आणि इथून अजिबात जाणार नाही. मी आरामात सोफ्यावर बसले. प्रिया देखील हैराण होत होती. त्या दिवशी ताईने खीर बनवली होती. तिनं सांगितलं, मोनू खीर खा आणि मग घरी जा. मम्मी पप्पा तुझी वाट पाहत असतील. तू घरी नाही गेलीस तर ते तुला रागवतीलच आणि मला देखील खूप वाईट बोलतील. मी तिला सांगितलं, मी खीर नक्की खाईन, पण इथून जाणार नाही. तिनं माझ्या हट्टासमोर हार मारली आणि म्हणाली, अच्छा बाबा नको जाऊ, आधी खीर तरी खा. आता तुझ्याशी जिद्द कोण करणार? तिनं मला खीर दिली आणि जेव्हा मी खीर खाल्ली तेव्हा मला एक विचित्र झोप येत होती. मला चक्कर येत होते आणि मग मला असं वाटलं की मी बेशुद्ध होईल. त्यानंतर लगेचच काहीतरी असं झालं की आणि मी बेशुद्ध झाले. मला काहीही भान नव्हतं की काय झालं, पण माझ्या कानात घरातील खूप गोंधळ ऐकू आला आणि मी जागी झाले. माझे पप्पा, काका आणि इतर नातेवाईक आणि आजूबाजूचे लोक ताईच्या घरी आले होते. त्यांनी गोंधळ माजवला होता. बाहेर पोलिसही आले होते, ज्यांना पप्पा माहिती देत होते. मला काहीच कळत नव्हतं की काय झालं. मी खूप हैराण झाले होते. मला आठवत होतं की मी खीर खाऊन खूप शांत झोपले होते. त्यानंतर काहीच आठवत नव्हतं. माझ्या ताईवर लोक आरोप लावत होते. जेव्हा मी पप्पांच्या तोंडून हे शब्द ऐकले की तू माझ्या मुलीला जाणून बुजून बेशुद्ध केलं आहेस, कारण तू तिला कुणाच्या तरी हाती विकू इच्छित होते, तेव्हा मी हैराण झाले. ताई रडत म्हणाली, पप्पा तुम्ही चुकीचं समजत आहात. शर्वरी तर मला माझ्या मुलीसारखी आहे. मी तिला खूप प्रेम करते. मी स्वप्नातही असा विचार करू शकत नाही. ती का बेशुद्ध झाली हे मला माहीत नाही. मी आणि प्रियानेही तीच खीर खाल्ली होती. ती झोपल्यानंतर मी प्रियासोबत घरात होते. तेव्हा काही चोर घरात घुसले होते. ते दरोडेखोर होते आणि घरातून सोनं चांदी चोरी करायला आले होते. मी शर्वरी आणि प्रिया सुरक्षित ठेवण्यासाठी त्या खोलीत बंद केलं आणि चोरांना माझं सगळं सोनं चांदी देऊन घराबाहेर काढलं. त्यानंतर पोलीस आले आणि त्यांनीही त्या चोरांना पकडलं. ते चोरही हेच सांगत होते आणि दीदीही हेच सांगत होती, पण तरीही कोणी तिच्यावर विश्वास ठेवायला तयार नव्हतं, कारण तिच्यावरचा विश्वास तुटला होता. माझ्या ताईवर जो आरोप लागला होता तो खूप भयानक होता. कोणीही तिच्यावर विश्वास ठेवायला तयार नव्हतं. खरं तर जेव्हा तिचं लग्न झालं तेव्हा ती खूपच कमी वयाची होती. माझ्या आजोबांनी तिचं लग्न खूप कमी वयात केलं होतं. पोलिसांनी परत ताईने जे सांगितलं तेच सांगितल्यावर माझ्या घरातील लोक शांत झाले आणि मला सांगितलं की तू पुन्हा तिथं जाणार नाहीस. परत येताना डोळ्यात अश्रू भरून मी तिच्याकडे पाहिलं आणि विचारात पडले की समाज महिलांना माफ का करत नाहीत. पुरुष कितीही मोठा अत्याचार करेल पण त्याला माफ करतात, पण महिलाने जर काही चूक केली तर तिला इतकी मोठी शिक्षा का दिली जाते? आणि ताईने तर काही चुकीचं केलं नव्हतं. त्यांनी फक्त अत्याचार सहन केला होता आणि तरीही ती गुन्हेगार बनली होती. जेव्हा तिचा नवरा या जगातून निघून गेला तेव्हा त्यांनी त्यांच्या संपत्तीचा एक पैसा देखील आपल्याजवळ ठेवला नाही. सगळं अनाथ आश्रमाला दिला आणि स्वतःच्या मेहनतीनं सगळं उभं केलं. मला विश्वास आहे की माझी ताई खूप चांगली व्यक्ती आहे
म्हणूनच आजपर्यंत देवाने त्यांच्यासोबत काहीही चुकीचं केलं नाही. तिच्या मुलीचं खूप चांगल्या घरात लग्न झालं. आपल्या खानदानात कुणा मुलीचं इतक्या कधीही चांगल्या घरात लग्न झालं नव्हतं. कधी कधी माणूस वाईट नसतो, त्याचे हालात वाईट असतात. दिवस असेच चालू होते आणि एके दिवशी पप्पा अचानक खूप आजारी पडले. पप्पांची सगळी जमापुंजी त्याच्यावरच खर्च झाली, तरीही त्यांना आराम पडला नाही. आप्तेष्टांनी सुद्धा आम्हाला एकटं सोडून दिलं. या कठीण काळात ताईने आम्हाला खूप साथ दिली. पप्पांचं एका महागड्या आणि चांगल्या रुग्णालयात उपचार केले. 1 महिन्याच्या उपचारानंतर पप्पा पूर्णपणे ठीक झाले. आता पप्पा मनोमन ताईच्या बाबतीत खूप लाजिरवाणे वाटत होते की त्यांनी आपल्या मुलीबरोबर खूप चुकीचं केलं. लोकांच्या म्हणण्यावर विश्वास ठेवून त्यांनी आपल्या मुलीवर विश्वास ठेवला नाही. तिने तर इतके अत्याचार सहन केले की तिला तर फक्त एका माणसाच्या सहकार्याची गरज होती, जो तिच्या जखमांवर मलम लावू शकेल. पण त्यांनी काय केलं? त्यांनी तर तिच्या जखमांना अधिक चिघळणं दिलं. पण तिनं आजपर्यंत त्यांना याबाबत काहीही टोमणा दिला नाही. ती म्हणायची काही हरकत नाही, कोण कुणाबद्दल काय विचार करतं यानं काही फरक पडत नाही, फक्त शेवट चांगला असला पाहिजे. ताई, आता आमचं घर खूप आनंदी आहे. जिथे दीदीचं येणं जाणं चालू असतं. आम्हीही त्यांच्या घरी जातो आणि त्यांची खूप काळजी घेतो. खानदानातील लोक देखील आता त्यांची चांगलीच वागणूक करतात. मी नेहमी देवाकडे प्रार्थना करते की दीदीच्या आयुष्यात आता कुठलंही दुःख नको. देव त्यांना नेहमी आनंदी ठेव आणि ज्यांना त्यांच्या मनात दीदीबद्दल गैरसमज आहे तोही दूर होवो. जर तुम्हाला आमची ही कहाणी आवडली असेल तर व्हिडिओला आणि चॅनेलला लाईक करा आणि चॅनेल सबस्क्राईब करा. धन्यवाद.